मातरम हे जे काही कंपल्सरी केलेले वंदे मातरम तुम्हाला धर्माच्या परमिशन घ्यायची आवश्यकता आहे की भारतीयत्व आहे. जर तुम्ही या भारतात राहता तर तुम्हाला घटनेचा आदर करताना तुम्ही घटना मानताना मग उद्या जर तुम्ही असं म्हणलं की नाही माझा धर्म मला घटना मानायला सांगत नाही मग घटनेच्या विरोधात जाणार आहात का? तुमच्यासाठी वेगळी कुणी घटना लिहिणार आहे का? म्हणून भारतामध्ये जी काही आपली राज्यघटना आहे किंवा भारतातली जी काही कायदे किंवा आपल्या लोकशाहीने लोकसभेने पारित केलेले जे काही निर्णय असतील त्याची अंमलबजावणी करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे. परंतु अबू आझमींचं असं मत आहे की आम्ही कोणापुढे झुकत नाही, आम्ही दुसऱ्यांना कोणाला मानत नाही. तिरंग्याला नका मानू, देशाच्या संस्कृतीला नका मानू, मग पाकिस्तानात जा. दुसरा पर्याय काय असू शकतो? तुम्ही जर कुणालाच मानत नसाल, बाबासाहेब आंबेडकरला मानता का नाही? मतं घेताना फार जोरात आढळतं ना. अशा पद्धतीने नाही चालत. तुम्हाला भारतामध्ये आपण सर्व भारतीय आहोत या भावनेतूनच राहावं लागतं. मी कोणत्या जातीचा, तुम्ही कोणत्या जातीचे, तो कोणत्या जातीचा हे पाहून तुमची राज्यघटना चालत नाही. राज्यघटना सर्वांसाठी समान आहे आणि त्याचा त्यांनी निर्माण केलेली हे जे काय आहे ज्याला लोकसभा म्हणतात, ज्याला विधानसभा म्हणतात, त्यांनी पारित केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.